सिंगल सुपर फॉस्फेट आणि माझ्याकडे डीएपी असे दोन पर्याय आहेत. बरं. तर मग मी सिंगल सुपर फॉस्फेट तुम्ही म्हणता लागवडीच्या आधी किंवा बेसल डोस मध्ये वापरायचं, आणि डीएपी जे तर ते मी लागवडीनंतर किंवा टॉप ड्रेसिंगला वापरायचं. यातही परत खर्चाची तुलना पाहता त्याचे कसे फायदे काय, कधी लागू होतं याविषयी आपण काही सांगू शकता? निश्चितच. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की आता आपण बल्क फर्टिलायझरची चर्चा करतोय आणि त्याच्यामध्ये जे काही अन्नद्रव्य आहे ते कधी पिकाला उपलब्ध होतात याविषयी आपण चर्चा करतोय. आणि त्याच्यातून की आता फॉस्फरस आपल्याला एसएसपी वापरायचं की डीएपी, या तिन्हींची आपण चर्चा आता आपण या ठिकाणी करूया. की जे एसएसपी आहे, एसएसपी टाकल्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं की 26व्या दिवशी लागू होतं आणि ते 35 ते 40 दिवसाला बंद होतं. एसएसपी मध्ये सल्फरच्या म्हणजे आपल्या फॉस्फरसच्या बरोबर अजून अन्नद्रव्य आहेत, ते म्हणजे कॅल्शियम आणि सल्फर. हे दोन अन्नद्रव्य आपल्याला एसएसपी द्वारे मिळतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला डीएपी मध्ये आपल्याला दोन अन्नद्रव्य आहे, एसएसपी मध्ये 3 अन्नद्रव्य आहे. डीएपी मध्ये जे आहे ते आपलं नत्र आहे 18% आणि 46% आपलं फॉस्फरस आहे किंवा स्फुरद आहे. डीएपी मधला जो नत्र आहे तो तुमचा दुसऱ्या दिवशी टाकल्यानंतर चालू होतो, 8व्या दिवशी संपतो. म्हणजे जे युरियाच्या बाबतीत घडतं तेच डीएपीच्या बाबतीत घडतं, नत्राचं. परंतु जो स्फुरद आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एसएसपी मधला स्फुरद 26व्या दिवशी चालू होतो, परंतु डीएपी मधला जो स्फुरद आहे तो 10व्या दिवशी चालू होतो. 10व्या दिवशी तुमचा स्फुरद चालू होतो आणि 30-32व्या दिवशी तो स्फुरद संपतो. म्हणजे आपल्याला डीएपीचा वापर कुठं करायचा आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. की ज्या वेळेला आपण टाकल्यानंतर समजा आपण रोप वगैरे लावतोय किंवा आपण रोप लावल्यानंतर ज्या वेळेला रोप लागवड केल्यानंतर फॉस्फरसची मात्रा आपल्याला सुरुवातीला का गरजेची असते की फॉस्फरसमुळे मुळांची वाढ होणार आहे. मग ज्या वेळेला आपण बेड प्रिपरेशन करणार आहे त्या बेडमध्ये जर आपण डीएपीचा वापर जर केला सुरुवातीला, तर निश्चितच त्यातला जो फॉस्फरस आहे तो 10व्या दिवशी लगेच पिकाला चालू होऊन लागू व्हायला, म्हणजे पुनर्लागवड असेल तर योग्य मार्गाद्वारे असेल तर एसएसपी तुम्हाला चांगला मार्ग आहे. पुनर्लागवड केली तर तुम्ही डीएपीचा वापर निश्चितच करू शकता. दुसरं, डीएपी आणि एसएसपी याच्यामध्ये मेजर जो एक फरक आहे की यांचा पीएच लक्षात घेते सर. शेतकरी बंधूंनो, या दोन्ही खतांचा जो पीएच आहे त्या पीएच वर आपल्याला कुठल्या जमिनीमध्ये खत वापरणं गरजेचं आहे हे लक्षात ठरवायला लागेल. या एसएसपीचा जो पीएच आहे 6 ते 6.5 पीएच आहे, या खताचा पीएच खूप कमी आहे. आणि डीएपीचा जो पीएच आहे तो 8% आहे, 8.1 जो आहे तो डीएपीचा पीएच आहे. मग याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ज्या जमिनींचा पीएच जास्त आहे त्या जमिनीमध्ये आपल्याला एसएसपी निवड करायची, डीएपी टाळायचे, कारण की एसएसपी ची जी पीएच आहे तो कमी आहे. ज्या जमिनीमध्ये पीएच जास्त आहे त्या जमिनीमध्ये आपण जे आहे डीएपीचा वापर टाळायचा, जेणेकरून आपल्याला जे काय पीएच मध्ये म्हणजे प्रॉब्लेम ते टाळता येईल. कॅल्शियम कार्बोनेट, जर चुनखडीयुक्त जमीन असेल तर माझं शेतकऱ्यांना निवेदन असेल की चुनखडीयुक्त जमिनीमध्ये तुम्ही एसएसपीचा वापर टाळावा. त्याच्यामध्ये कॅल्शियम आहेच आहे. दुसरं, जे जमिनीमध्ये आपल्या अधिकचा जो कॅल्शियम कार्बोनेट आहे जो चुनखडीयुक्त याच्यामध्ये असतो तो आणि हा फॉस्फरस आहे त्याचा संयुग होऊन परत कॅल्शियम फॉस्फेट तयार होतं, जे जमिनीमध्ये फिक्स होऊन जातं. तर माझं एक म्हणणं राहील की ज्या जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा जास्त आहे त्या जमिनीमध्ये शक्यतो तुम्ही एसएसपीचा वापर टाळावा. त्या जमिनीमध्ये मग तुम्ही डीएपीचा वापर करू शकतो. हे दोन खतं झाली. त्याच्यामध्ये आपण 10-26-26 असेल किंवा 12-32-16 असेल, ही देखील आपण बेसल 20-20 आहे, ही देखील आपण बेसलला वापर करतो. त्याच्यामधला सुद्धा नत्र आणि स्फुरद आणि पालाश जो आहे याचा देखील जो उपलब्ध होण्याचा कालावधी पण थोडक्यात मी शेतकऱ्यांना सांगतो. नत्र जे आहे सेम 2 ते 8 दिवसाला चालू होतं आणि 8व्या दिवशी संपतं. याच्यामधला जो स्फुरद आहे 10-26 आणि 20-20 किंवा 24-24 याच्यामधला जो फॉस्फरस आहे तो 10व्या दिवशी चालू होतो आणि 32व्या दिवशी संपतो. पण 12-32-16 मधला जो फॉस्फरस आहे तो आपला थोडा लवकर चालू होतो फॉस्फरस. म्हणजे 8व्या दिवशी 9व्या दिवशी तो फॉस्फरस चालू होणार आहे आणि 15व्या दिवशी 20व्या दिवशी तो फॉस्फरस संपणार आहे. पोटॅश जो आहे तो सर्वांमधला कुठलाही खतामधला तुम्ही पोटॅश घ्या, तो 45 दिवसामध्ये चालू होणार आणि 60-65-70 दिवसामध्ये तो संपणार आहे. त्याच्यामुळं हे जे खतांचं नियोजन तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला तुमच्या जमिनीचा पोत काय आहे, तुमच्या जमिनीचा पीएच काय आहे, त्याच्यानुसार तुम्हाला हे बल्क फर्टिलायझर निवडणं फार गरजेचं आहे. आता जसा मुद्दा इथं आला होता की स्फुरद उपलब्ध करून देण्यासाठी किंवा स्फुरदची पूर्तता करण्यासाठी आपण एसएसपी निवडलं की डीएपी निवडलं, तर सरांनी अगदी काय म्हणतो त्याला आपण निर्विवाद सांगितलं की जिथं पीएच जास्त आहे तिथं आपण एसएसपीच्या बरोबर जायचं आणि जिथं पीएच कमी आहे तिथं डीएपी वापरायचे, किंवा चुनखडी युक्त जमीन असेल तर डीएपी कडे जायचे आणि इतर जमिनीत आपण एसएसपी कडे जायचे.